नमस्कार. आता आपण अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट बघूया ग्रहांबद्दलची. ग्रहांना पण जेंडर आहे, पुरुष, स्त्री, नपुसक असं. तर आणि प्रत्येक ग्रहाचा एक गव्हर्निंग कलर आहे आणि तो ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आहे बरं का लिहिलेला. आणि याच्यावरूनच तुम्हाला काही एपिसोड नंतर मी जी एक नवीन थेरपी मी मांडली आहे आणि तिचा शेकडो लोकांनी लाभ घेतलेला आहे हिलिंगमधली, ती त्या नंबर्सवरच आधारित आहे. आपण जेव्हा पहिल्यांदा ग्रहांचं जेंडर पुरुष ग्रह बघणार आहोत, ते पुरुष ग्रहांमध्ये पहिला पुरुष ग्रह आहे रवी. रवीचा रंग आहे तांब्यासारखा लाल, म्हणजे तांबडं फुटलं असं जे आपण म्हणतो. पूर्व दिशेला रवी उगवताना जो प्रकारचा तांबडा रंग दिसतो तो तांब्यासारखा असतो, म्हणून रवीचा रंग तांब्यासारखा लाल आहे. त्याच्या पुढचा पुरुष ग्रह आहे मंगळ. मंगळ हा रक्ताचा कारक आहे, त्यामुळे मंगळाचा रंग हा रक्तासारखा लाल आहे. फरक आहे ना दोन्हीमध्ये. जो तांब्यासारखा लाल आहे त्याच्यात गुलाबी छटा आहे, रक्तासारखा लाल आहे तो भडक लाल आहे. तिसरा जो पुरुष ग्रह आहे तो आहे गुरु. गुरु हा अतिशय प्रेमळ ग्रह आहे, तो कृपाळू ग्रह आहे. गुरु म्हणजे गुरु, तुमच्यावर कृपा करणारी गुरु माऊली. हिचा रंग पिवळा आहे. तुम्ही जेव्हा आकाशामध्ये चंद्र आणि गुरुची युती बघता, ज्याला गज केसरी योग असा एक मोठं छान सुंदर श्रीमंतीचं नाव दिलेलं आहे, हा गुरु आणि चंद्राची युती तुम्ही जेव्हा आकाशात बघताना तेव्हा तो गुरु प्रॉमिनंटली पिवळा आणि चंद्र पांढरा हे लक्षात येतं. चंद्रापासून गुरु खूप लांब आहे, त्याच्यामुळे चंद्र मोठा दिसू दे पण गुरुचा प्रकाश लपत नाही, पिवळा प्रकाश परावर्तित होतो गुरुमधून. स्त्री ग्रह जे आहेत हे आहेत चंद्र आणि शुक्र. चंद्र हा आई आहे, आईचा कारक आहे, आईच्या दुधाचा कारक आहे, भावनेचा कारक आहे, प्रवाही वस्तूंचा फ्लुइड्सचा कारक आहे, सौम्य ग्रह आहे, शीतल ग्रह आहे, कोमल ग्रह आहे. या सगळ्या छान छान भावना चंद्राशी निगडीत आहेत. आणि शुक्र हा जो ग्रह आहे हा ग्रह चंद्रासारखाच आहे, म्हणजे स्त्री ग्रहच आहे, तो भावनेचा ग्रह आहे. पण चंद्र आणि शुक्र याच्यामधला मुख्य फरक असा आहे, चंद्र हा कोमल आहे आणि शुक्र हा कोमल नाही. शुक्र हा गरम ग्रह आहे, चंद्र शीतल आहे आणि शुक्र हा पृथ्वीच्या 471 पट गरम आहे. तुम्ही जर कुठे प्लॅनेटोरियम बघाल तर तिथे तुम्हाला जेव्हा ग्रहांची अंतरं आणि त्यांच्या उष्णता हे सगळं दाखवतात ना, त्याच्यामध्ये हे प्रॉमिनंटली दिसतं. शुक्राची उष्णता पृथ्वीपेक्षा 471 पट जास्त आहे आणि त्याच्यामुळेच वुंब म्हणजे गर्भाशयामध्ये उष्णतेमुळे जे फलित होतं ते मंगळाची कृती आणि शुक्राची भावनात्मकता या दोन्ही उष्णतेमधूनच गर्भ फलित होतो. याची आवश्यकता आहे, त्याशिवाय मानव वंश वाढणार नाही. असा हा शुक्र स्त्रीकारक ग्रह आहे आणि चंद्र पण भावनेचा असल्यामुळे स्त्रीकारक आहे. त्याच्या पुढचे ग्रह आहेत नपुसक ग्रह. नपुसक म्हणजे आपल्याला नपुसक या ग्रहावरून आपण काय म्हणतो की जे स्त्री नाहीत आणि पुरुष नाहीत, बरोबर आहे. शनी आणि बुध याला नपुसक ग्रह म्हणतात. शनी कसा आहे की शनीला कुठल्याही प्रकारची भावनात्मकता किंवा स्त्री पुरुषांचं आकर्षण या गोष्टीचा संबंधच नाही आहे. शनी हा न्यायाधीश आहे. तो म्हणजे बुध, गुरु, शुक्र हे तीन जर वकील धरले तर शनी हा त्यांच्यावरचा न्यायाधीश आहे. चुकीची गोष्ट त्याच्याकडे शक्यच नाही, त्याला खपतच नाही कोणी चुकीचं वागलेलं. सगळ्यांना न्याय देणार आहे आणि ते न्याय देताना संघर्ष करून न्याय देणार आहे आणि योग्य तीच गोष्ट करणार आहे. त्याच्यामुळे शनीमुळे मुलं झाली असं कुठे नाही होत. पण शनीचं एक सगळ्यात महत्त्वाचं तत्व आहे, तो माणसाला कधी निराश करत नाही. तो ज्या स्थानामध्ये आहे ना तुमच्या कुंडलीत, त्या स्थानाचा जो अल्टिमेट परिणाम आहे तो दिल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे पंचमामध्ये जर शनी असेल तर अपत्य सुख नक्की मिळतं, उशिरा. शनीचं सगळं शनय शनय निवांत काम आहे, उशिरा का होईना पण मिळतं. आणि पंचमातला शनी हा स्त्री अपत्य देतो, पंचमातला चंद्र शुक्र हे स्त्री अपत्य देतात. दुसरा जो नपुसक ग्रह आहे तो बुध. बुधाला त्याच्यामागे एक मायथॉलॉजिकल स्टोरी आहे की चंद्राने एकदा सगळ्या ग्रहांना आपल्या घरी जेवायला बोलवलं. गुरुची बायको तारा ही अतिशय सुंदर, आपल्याकडे पण तारका म्हणतात सगळ्या सिनेनट्यांना, अतिशय सुंदर स्त्री होती. आता गुरु आणि तारा निघाले तर ताराचं सगळ्यात पहिलं आवरून झालं, कधी बायकांचं होत नाही ते तारेचं झालं आणि ती सगळ्यात पुढे गेली. चंद्र हा तर सुंदरच आहे, त्यामुळे ती चंद्रावर मोहित झाली आणि ती गुरुबरोबर घरी गेली नाही, ती चंद्राच्याच घरी राहिली.
आणि त्यांना मुलगा झाला, त्याचं नाव आहे बुध. म्हणून चंद्राला बुध आवडत नाही आणि गुरुलाही आवडत नाही, गुरु हा त्याला अनवरस म्हणतो, म्हणून बुधाला नपुसक ग्रह अशी संज्ञा दिली आहे. या मायथॉलॉजिकल स्टोरी ज्या असतात ना त्या अशा कपोल कल्पित असतात, त्याला फार अर्थ असतो असं नाही, अशाच मौज मजेसाठी असतात. त्याच्यामुळे बुधाला अनवरस का म्हणता असं कोणी मला विचारू नये, हे शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. पण बुध हा तसा असल्यामुळे तो नपुसक ग्रह हे कसं दिसतं, तर पंचमामध्ये जर बुध असेल तर बुध हा अपत्य सुखासाठी फार काम करत नाही. तुम्हाला दत्तक मूल घ्यावं लागतं, देत नाही असं नाही, पण दत्तक मुलाचं तुम्हाला योग येतात. आता बुधावर दृष्टी कोणाच्या, असं एकच एक वाक्यामध्ये एक ग्रह या स्थानात चाला असा नसतो. कुठल्याही ग्रहाचं जेव्हा तुम्हाला फायनल परिणाम द्यायचे आहेत तेव्हा तो कुठल्या राशीत आहे, कुठल्या नक्षत्रात आहे, कुठल्या चरणामध्ये, राशीचा स्वामी कोण, नक्षत्राचा स्वामी कोण, चरणाचा स्वामी कोण, राशीचा स्वामी स्वराशीत, उच्चीचा किंवा मित्र राशीत किंवा स्वतःच्या कारकस्थानात, अस्तंगत नाही, अशुभ ग्रहदृष्ट नाही असा असेल आणि केंद्र त्रिकोणात असेल तर, किंवा स्वतःच्या राशीच्या स्थानात असेल तर उत्तम परिणाम देणार आहे. सेम गोष्ट नक्षत्र आणि चरणाची आहे. त्यामुळे नुसता पंचमात बुध आहे की मूल होणार नाही असं मी म्हणत नाही, पण हे नपुसक ग्रह असल्यामुळे अशी शक्यता दिसते. ॲस्ट्रॉलॉजीमध्ये कुठलाही एक ग्रह छाती ठोकपणे फक्त असंच करतो असं नसतं. ॲस्ट्रॉलॉजी इज अ बॅलन्सिंग फॅक्टर. प्रत्येक ग्रहाचं अतिशय चांगलं आणि त्याच्या बरोबर विरुद्ध रूप हे प्रत्येक ग्रहाचं ॲस्ट्रॉलॉजीमध्ये, कारण कुंडलीच मुळात बॅलन्सिंग आहे, प्रपंच आणि परमार्थ. प्रत्येक ग्रहाचं पण तेच आहे. तो कधी कधी अतिशय उत्तम फळ देतो, कधी कधी तेवढंच कमी प्रतीचं फळ देतो, कारण तुमच्या कुंडलीमध्ये तुमचा लग्नेश कोण, तुमचा राष्ट्राधिपती कोण याच्यावर ही सगळी फळं अवलंबून आहेत. नैसर्गिक पापग्रह म्हणजे कायम पापाचेच परिणाम, नैसर्गिक शुभग्रह म्हणजे कायम शुभच परिणाम असं कुठेही नाही. सगळं बॅलन्सिंग आहे. पण एकूण तुम्हाला ग्रहांचे लिंग, रंग, त्यांचा स्वभाव, त्यांचं तत्व ही सगळी ओळख झाली की त्यानंतर आपण पुढच्या एपिसोडमध्ये जाऊया. ग्रह पण एकमेकांशी नाती सांगतात, जशी आपल्या घरात नाती असतात तशी, आणि त्या नात्यांचा परिणाम आपल्याला आपण शिकल्यामुळे असा होतो की अरे हां, हा ग्रह माझ्या अमक्या स्थानात आहे म्हणून ही व्यक्ती माझ्याशी अशी वागते, वडिलांसारखी वागते किंवा आईसारखी वागते, असे ठोकताळे तुम्ही लावू शकता. शेवटी ॲस्ट्रॉलॉजीचा अभ्यास हा जो तत्व आहे, जो अभ्यास आहे तो, आणि तुमचा दृष्टिकोन आणि त्यातून तुम्ही करणार ते फलित, इतकं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. कुठलीही गोष्ट ही अशीच आहे असं नाही. ओके, बाय बाय. पुढच्या एपिसोडला भेटूया.